भूमी 11 कुंदे आणि गावदेव म्हसकळ या टीमला सूचना असेल, जो संघ जिंकेल या सामन्यातून त्या संघाला त्वरित दुसरा सामना खेळावा लागेल. सामना देखील सुरू होतोय. बिग फाईट मॅच तुमच्या समोर येते. या मैदानावरती गावदेवी म्हसकळ विपक्ष आपण पाहू शकाल. भूमी 11 कुंदे या दोन टीममध्ये आणि गावदेवी म्हसकळ टीमचे बिग सपोर्टर दिगंबर भोईर यांच्याकडून देखील शुभेच्छा आलेल्या आहेत गावदेवी म्हसकळ या टीमला. तर सामना सुरू होतोय. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला चेंडू फुल टॉस, क्षेत्ररक्षक आहे आणि सुरेख झेल टिपलाय. नरेश चौधरी बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला मोठा धक्का बसतोय गावदेवी म्हसकळ या टीमला आणि रॉयल डकच्या स्वरूपात फलंदाज बाद नरेशची खेळी संपुष्टात. नवीन फलंदाज बंटी भोईर येतोय. तिसऱ्या क्रमांकावरती बंटी भोईर आणि विशाल भोईर ही जोडी आहे. पहिल्या चेंडूवरती गोल्डन विकेट कॅरी करतो भूषण रोहणे. हा गोलंदाज संघनायक आहे आणि संघ मालक देखील आहे भूमी 11 कुंदे या टीमचा. यावी स्विच, क्या बात आहे, सुरेख टायमिंग करतोय. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि या दोन धावांनी श्रीगणेश होतोय गावदेवी म्हसकळ या टीमचा. धावसंख्या 2 आहे. धावफलकावरती बंटी भोईर आणि विशाल भोईर जोडी आपण पाहतोय या मैदानावरती आहे. ती म्हणजेच गावदेवी म्हसकळ या टीमची पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना सुरू आहे. रायते 11 रायते या टीमला विनंती असेल कुठे जाऊ नका, कारण की यापुढील सामना तुमचा असेल. ओव्हर द विकेट भूषण. यावेळी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता. प्रयत्न फसलाय. डॉट बॉलची समाप्ती होते. प्रवीण विशे जे मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत आणि स्क्वेअर लेगचे पंच मनोज शिसवे आहेत. हे दोन ऑफिशियल पंच आपण पाहू शकाल. राईट आर्म ओव्हर द विकेटने मार करतोय भूषण रोहणे. त्यांच्या मुलीचं नाव आहे भूमी. यावी स्विच इट, खूप चांगला फटका आपण पाहतो. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 3 धावा धावफलकावरती आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये माझ्यासोबत गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये रायते 11 रायते टीमचे रण मशीन सागर सुरोशे आहेत. तसेच योगेश मडवी सर देखील आम्हाला खूप चांगली साथ देत आहेत. त्यांचं देखील मी विशेष आभार व्यक्त करतोय. धावसंख्या आहे धावफलकावरती 3. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज म्हसकळ टीमचा वंडर बॉय, म्हसकळ टीमचे रण मशीन विशाल भोईरच्या बॅट मध्ये येतोय. पहिला ट्रेडमार्क शॉट. चेंडू जातोय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. घुटना टेक, तमाशा देख षटकार. परिचय देतोय विशाल भोईर. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट म्हटलं जातं. ठाणे जिल्हा प्रीमियर लीग मध्ये देखील निवड झाली होती. अजून एक चांगला फटका आपण पाहतोय. विशाल भोईरच्या बॅट मध्ये येतोय दणदणीत खणखणीत चौकार.
संख्या आहे धावफलकावरती पहिल्या षटकार समाप्तीनंतर 13 धावा. 13 धावा धावफलकावरती आहेत. बंटी भोईर आणि विशाल भोईर ही जोडी आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये आपल्या नावाचा परिचय दिला विशाल भोईरने. एक षटकार एक चौकार आलाय. विशालच्या बॅटमधून ही ओळख आहे विशाल भोईरची. त्याला साथ देतोय बंटी भोईर. संघाचा एक अष्टपैलू खेळाडू आहे. एक वेगवान गोलंदाज स्ट्रायकिंगला आहे. खूप चांगली फलंदाजी देखील करतो तो आपल्या टीमसाठी आणि गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. या दुसऱ्या षटकामध्ये शुभम येतोय. धावसंख्या 13. 5 षटकांचा हा सामना आहे. जो संघ जिंकेल या सामन्यातून त्या संघाला त्वरितच सामना खेळावा लागेल. रायते 11 रायते या टीम समोर शुभम गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय. ओव्हर द विकेट. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतोय. सूर्य गोलंदाजी टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येतोय. धावसंख्या स्थगित आहे 13. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे. यष्ट्यांच्या पाठीमागे आपण पाहू शकाल मास्टर माइंड संघनायक मास्टर ब्रेन भूषण रोहणे आहेत जे संघ मालक देखील आहेत. अजून एक चांगला चेंडू आपण पाहतोय. अखोड टप्प्याचा हा चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर बाउन्स होतोय. टेकअप चेंडू आणि सरळ जाऊन भूषण रोहणेच्या हातामध्ये विसवतोय. डॉट बॉलची समाप्ती. बॅक टू बॅक 2 चेंडू यावेळी डॉट बॉल फेकतोय. धावसंख्या आहे 13. खूप मोठं आयोजन आपण पाहतोय. आपटीकर चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन वर्ष दुसरं आहे आणि दुसऱ्या वर्षामध्ये एक खूप मोठं आयोजन क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा सर्वांच्या लक्ष वेधून घेणाऱ्या ट्रॉफीज आपण पाहतोय. ओमसाई ट्रॉफी शॉप दावडी शुभम पुन्हा एकदा सज्ज होतोय. पहिले 2 चेंडू खूप चांगले फेकलेत शुभमने. 2 चेंडू डॉट बॉल फेकलेत. पॉवर प्लेचं हे षटक सुरू आहे. प्रवीण विषय आणि मनोज शिसवे हे 2 ऑफिशियल पंच आहेत या सामन्यासाठी. स्ट्रायकिंगला फलंदाज बंटी भोईर. यावीस क्लीन बोल्ड. यश उद्ध्वस्त दांडी गुल. यू मिस आय डेफिनेटली. फलंदाज बाद. अजून एक धक्का बसतोय गावदेवी मस्कल टीमला. बंटी भोईर बॅक टू द पविलियन. नवीन फलंदाज सो मच. अप्रतिम टायमिंग आपण पाहतो. यालाच म्हणतात समय सूचकता. अप्रतिम संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून आणि नवीन फलंदाज येतोय गावदेवी मस्कळ टीमचा बाहुबली कल्पेश कोर. कल्पेश कोर येतोय 4थ्या क्रमांकावरती. आघाडीचे 2 फलंदाज गमावलेत. नरेश चौधरी आणि बंटी भोईर बाद झालाय. गावदेवी मस्कळ टीमला 2 धक्के बसलेत 13 या धावसंख्येवरती. स्ट्रायकिंगला फलंदाज कल्पेश कोर. नोस्टिकला फलंदाज विशाल भोईर ही जोडी आहे. इथून मात्र चांगली पार्टनरशिप करावी लागेल. शुभम यावीस पहिला चेंडू लॉफ केलाय. क्षेत्ररक्षक आहे आणि सुरेख झेल टिपलाय. फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. कल्पेश कोर बॅक टू द पविलियन. अजून एक धक्का बसतोय गावदेव मस्कल या टीमला. नवीन फलंदाज येतोय संगणक येतोय. सचिन देसले हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहे. गोलंदाज शुभम.
पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी याचं प्रात्यक्षिक उदाहरण दाखवतोय. आमचे जवळचे मित्र दिगंबर भोईर देखील सामना एन्जॉय करतात. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत या आपटीकर चषकामध्ये. यावेळी चांगला फटका आपण पाहतो ऑन साईडला येतोय. एकदा तर कंप्लीट केली आहे. चेंडू ट्रॅव्हल होतो डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. एकच धाव मिळते. चेंडूवरची धावसंख्या 1ने पुढे सरकेल. 3/14 अशी धावसंख्या आहे. ती म्हणजेच गावदेव मस्कल या टीमची. स्ट्रायकिंगला फलंदाज विशाल भुईर आहे. वैयक्तिक 10 या धावसंख्येवरती फलंदाजी करतो 500च्या स्ट्राईक रेटने. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतो कीपर बीट होतोय. डॉट बॉलची समाप्ती होते आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर गावदेव मस्कल या टीमची धावसंख्या आहे 3/14. अवघ्या एका धावेचं षटक फेकलंय गोलंदाज शुभमने. इकॉनॉमिकल गोलंदाजी केली आहे, कंजूस गोलंदाजी केली आहे. या षटकामध्ये 2 फलंदाज बाद केले आणि 1 धाव खर्च केली आहे. अप्रतिम गोलंदाजी, आउटस्टँडिंग गोलंदाजी शुभमच्या माध्यमातून. डीजे वैयक्तिक पहिला आणि सांघिक कोट्यातील तिसरा षटक हाताळण्यासाठी येतो गोलंदाज रोशन. स्ट्रायकिंगला फलंदाज सचिन देसले आहे. सचिन देसले आणि विशाल भुईर ही जोडी आहे. 3 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे. या पहिल्या इनिंगमधील चांगली धावसंख्या बनवावी लागेल. यावेळी चांगला फटका आपण पाहतो. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला. एकच धाव मिळते. चेंडूवरची धावसंख्या 1ने पुढे सरकेल. 15 धावा धावफलकावरती आहेत. प्रवीण विषय आणि मनोज शिसवे हे 2 ऑफिशियल पंच आपण पाहू शकाल. खूप मोठं आयोजन आपण पाहतोय. सिद्धिविनायक क्रिकेट संघ आपटी आयोजित स्वर्गीय अशोक शेठ गोविंद दळाल यांच्या स्मरणार्थ आपटीकर चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. यावेळी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता. पंचांचा इशारा वाईटचा येतोय. धावसंख्या 1ने पुढे सरकेल. 16 धावा धावफलकावरती आहेत. आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर 3 फलंदाज गमावलेत गावदेव मस्कल या टीमने. यावेळी चांगला फटका अलॉंग द कार्पेट केला. 1 धाव तर कंप्लीट केली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न असेल फंबल होतोय परंतु एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 1ने पुढे सरकेल. 17 धावा धावफलकावरती. 10 क्रिकच्या माध्यमातून या स्पर्धेत लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. 10 क्रिकची संपूर्ण टीम देखील सज्ज आहे. 10 क्रिकचे फाउंडर कुणालदादा म्हात्रे असतील, भावेश मुंडे असतील, ही संपूर्ण टीम त्यांची सज्ज आहे. अजून एक चांगला फटका आपण पाहतो. स्क्वेअर विकेट केला. 1 धाव तर कंप्लीट केली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न असेल फंबल होतोय आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट सचिन देसले आणि विशाल भोईर मध्ये. धावसंख्या 2ने पुढे सरकेल. 19 धावा धावफलकावरती. 19 धावा धावफलकावरती आहेत. एकेरी दुहेरीवरती जास्तीत जास्त लक्ष केंद्रित केलं जात आहे. यावेळी फुल टॉस चेंडू आहे. 1 धाव तर कंप्लीट केली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न असेल आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2ने पुढे सरकेल. 21 धावा धावफलकावरती. दोन्ही संघांकडे एक रिव्ह्यू असेल. तो म्हणजेच बीमर चेंडू चेक करण्यासाठी आणि रनआउटसाठी. आणि तो जर रिव्ह्यू सक्सेसफुल झाला तर तो रिव्ह्यू कंटिन्यू असेल. ही दोन्ही संघांना सूचना आहे आणि रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. बीमर चेंडू चेक करण्यासाठी आणि पाणी घेऊन जायचं आहे कारण की भूमी 11 कुंदे या टीमने पाण्याची मागणी देखील
केलेली आहे, त्यामुळे पाणी घेऊन जायचं आहे आणि आपण 10 क्रिकची मदत घेतोय. 10 क्रिकची टेक्निकल टीम देखील सज्ज आहे. भावेश मुंडे, कुणाल म्हात्रे, आणि नो चेंडू आहे आणि रिव्ह्यू सक्सेसफुल, त्यामुळे तुम्ही रिव्ह्यू या इनिंगमध्ये घेऊ शकता. आमचे ऑफिशियल पंच ऋषी देसाई यांचं देखील आगमन झालेलं आहे आणि पुढील चेंडू फ्री हिट असेल. धावसंख्या आहे धावफलकावरती 22 आणि पुढील चेंडू फ्री हिट असेल. फ्री हिटची संधी येते ती म्हणजेच सचिन देसलेकडे. स्ट्रायकिंग फलंदाज सचिन आहे. बघूया फ्री हिटचा किती फायदा घेतोय सचिन देसले हा फलंदाज. गावदेव मस्कळ विपक्ष भूमी 11 कुंदे हा सामना सुरू आहे. फ्री हिटचा हा चेंडू आपण पाहतोय. पंचांचा इशारा वाईटचा येतोय. धावसंख्या 1 पुढे सरकेल. 23 धावा धावफलकावरती आणि पंचांचा पुन्हा एकदा इशारा येतोय फ्री हिट. प्रवीण विशेसर आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये. मेन पंच आणि स्क्वेअर लेगचे पंच आपण पाहतोय मनोज शिसवे सर आहेत. यावी चांगला फटका गॅप मध्ये आहे. स्किलिंग शॉट टेकिंग गॅप. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. सत्तावीस धावा धावफलकावरती. 27 धावा धावफलकावरती आहेत. सचिन देसले ऑन स्ट्राईक. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा शर व्हाईटचा येतो. धावसंख्या 1 पुढे सरकेल. 28 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज होतो रोशन. थोडंसं महागडं षटक फेकतो कारण की पहिल्या 2 षटकांमध्ये फक्त 14 धावा खर्च केल्या होत्या आणि या षटकामध्ये आतापर्यंत हा 14 धावा खर्च करतोय. यावेळी फुल टॉस चेंडू मिस टायमिंग आहे. एक धाव तर कंप्लीट केली आहे आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 1 पुढे सरकेल. 29 धावा धावफलकावरती आहेत. 29 धावा धावफलकावरती. स्ट्राईक केलेला फलंदाज गावदेव मस्कळ टीमची रणमशीन विशाल भोईर. खूप चांगली बॅटिंग करतो. आपल्या टीमसाठी इन्फॉर्म फलंदाज आहे. खूप मोठं नाव आहे कल्याण ग्रामीण या व्यावसायिक संघामध्ये. आपण पाहतो असतो मिस टायमिंग फटका फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. विशाल भोईर बॅक टू द पवेलियन. अजून एक धक्का बसतोय. गावदेव मस्कळ टीमला लागला हा खूप मोठा धक्का.
29. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज भूषण रोहणेने 13 धावांचं षटक फेकलं, एक सफलता प्राप्त केली आपल्या टीमसाठी. दुसऱ्या षटकामध्ये शुभमने 2 फलंदाज बाद केले आणि एकच धाव खर्च केली. आणि तिसऱ्या षटकामध्ये रोशनने तब्बल 15 धावा खर्च केल्या आणि आपल्या टीमसाठी एक सफलता प्राप्त केली. हे विश्लेषण आहे ते म्हणजेच भूमी 11 कुंदे या टीमचं अप्रतिम गोलंदाजी राहिली, तेवढी चांगली फलंदाजी आपण पाहतोय. कारण की जर याच सरासरीने फलंदाजी केली तर 50 ते 52 धावा बनवण्यामध्ये यश येईल गावदेवी मस्कल टीमला. नवीन फलंदाज दिनेश येतोय, स्ट्रायकिंगला फलंदाज यावी सचिन देसले आहे. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आपण पाहू शकाल गावदेवी मस्कल या टीमच्या माध्यमातून. आणि गोलंदाजी मार्कवरती येतोय शुभम, सेकंड स्पेलमध्ये येतोय. ज्या शुभमने एका धावेचं षटक फेकलं होतं त्याच शुभमला पाचरंग केलं जात आहे या चौथ्या षटकामध्ये. शुभम गोलंदाजी मार्कवरती. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतोय, आफ्टरचा फटका आहे आणि डायरेक्ट हिट केलंय. एक धाव कंप्लीट, एक धाव पूर्ण केलेली आहे. धावसंख्या एकने पुढे सरकेल, 30 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक 4 सुरू आहे गोलंदाज शुभमचं. धावसंख्या 30 आहे. जो रिव्ह्यू आहे तुम्हाला 10 सेकंदाच्या आतमध्येच घ्यावा लागेल याची देखील मी नोंद देतोय. सूचना असेल संघाकडे, एक सूचना असेल आपल्याला रिव्ह्यू घ्यायचा असेल तर तो 10 सेकंदाच्या आतमध्येच घ्यायचा आहे. ज्याप्रमाणे आपण इंटरनॅशनलला पाहत असतो 15 सेकंदांचा वेळ दिला जातो, परंतु या स्पर्धेमध्ये आपण फक्त आणि फक्त 10 सेकंदांचा वेळ देतोय. तो म्हणजेच संघांसाठी रिव्ह्यू घेण्यासाठी. दिनेश आहे स्ट्रायकला फलंदाज. धावसंख्या धावफलकावरती 30 धावा. चौथं षटक सुरू आहे. शुभम पुन्हा एकदा सज्ज होतोय. इकॉनॉमिकल गोलंदाज आहे शुभम भूमी 11 कुंदे या टीमचा. स्ट्राईकला फलंदाज दिनेश ऑन स्ट्राईक. यावेळी चांगला चेंडू स्विंग अँड अ मिस, टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतोय आणि डॉट बॉलची समाप्ती होती यष्ट्यांच्या पाठीमागे. भूमी 11 कुंदे टीमचे पुरस्कर्ते संघमालक भूषण रोहणे आहेत. धावसंख्या 30 धावा धावफलकावरती. अप्रतिम गोलंदाजी होते. शुभमच्या माध्यमातून मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवतोय. हाफ ट्रॅकर आपण पाहतोय. सुरेख गोलंदाजी होते. शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न केला होता, प्रयत्न फसलाय. बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क होत नाहीये. राहिलेले काम यष्ट्यांच्या पाठीमागे यष्टरक्षक भूषण रोहणे पूर्ण करतोय. अजून एक चांगला चेंडू आपण पाहतोय शुभमच्या माध्यमातून. शुभम ते गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार आल्या शुभमसाठी, कारण की आतापर्यंत या सामन्यामध्ये 9 चेंडू हाताळलेले आहेत आणि फक्त 2 धावा खर्च करतोय. आपल्या टीमसाठी अप्रतिम गोलंदाजी करतोय. अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. यावीस फेकून देतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेषेच्या बाहेर षटकार. धावफलकावरती 36. अजून एक चांगला फटका आपण पाहतोय. एक धाव तर कंप्लीट केलीये आणि चेंडू जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतो डीप स्क्वेअर लेग मध्ये. 2 धावा कंप्लीट. आपल्या टीम साठी नक्कीच 4 धावा वाचवल्यात. अप्रतिम क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. रोशनने खूप चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलंय. फिल्डिंगचा दर्जा उंचावलाय रोशनने या सामन्यामध्ये. धावसंख्या धावफलकावरती 2 पुढे सरकेल. 38 38 धावा धावफलकावरती. खूप चांगली बॅटिंग दिनेश आपल्या टीम साठी करतोय. अडोतीस धावा धावफलकावरती शुभम. अजून एक चांगला फटका आपण पाहतोय, परंतु फटका फसलाय. एक धाव तर कंप्लीट आणि झेल ड्रॉप होतोय. कॅच छूटा और गेंदबाज का दिल भी टूटा. 2 धावा मिळत आहेत आणि पहिल्या 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर गावदेवी मस्कल या टीमची धावसंख्या आहे 10.00 च्या सरासरीने 40 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. डीजे
4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 40. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या पहिल्या इनिंग मधील आणि गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय जीवन. तर कल्याण ग्रामीण क्रिकेट समितीचे अध्यक्ष सन्माननीय मोहनजी राऊत साहेबांकडून आपटीकर चषकासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत आणि गावदी मस्कल आणि भूमी 11 कुंदे टीमसाठी देखील शुभेच्छा आलेल्या आहेत. ते देखील यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा एन्जॉय करतात. त्यांच्या माध्यमातून देखील खूप मोठं आयोजन तुम्हाला पाहायला मिळेल. 28 ते 31 जानेवारी कोलमकर चषकाचं. पहिला चेंडू डॉट बॉल फेकलाय. यावीस लाईन पाहावी लागेल. वेल लेफ्ट वाईट साईडवर येतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 41 धावा धावफलकावरती आहेत. कल्याण ग्रामीण क्रिकेट समितीचे अध्यक्ष मोहनजी राऊत साहेबांकडून आपटीकर चषकासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. खूप चांगलं आयोजन आपण पाहतोय आपटीकर चषकाचं आणि त्यांच्या माध्यमातून देखील खूप मोठी स्पर्धा तुमच्या भेटीसाठी येते. चांगला चेंडू आपण पाहतोय. यॉर्कर चेंडू फेकला जातोय. त्याला क्रिकेटमध्ये ब्रह्मास्त्र म्हटलं जातं. त्या ब्रह्मास्त्राचा वापर करतोय हा गोलंदाज जीवन. धावसंख्या स्थगित आहे 41. 41 धावा धावफलकावरती शेवटचं अंतिम षटक सुरू आहे. ज्याला क्रिकेटमध्ये स्लोगोरचं षटक हाणामारचे षटक म्हटलं जातं. तेच मार्गस्थ आहे गोलंदाज जीवनचं. राईटम राऊंड विकेट. यावेळी पुन्हा एकदा लेग स्टिक सोडून चालला चेंडू. पंचांचा इशारा वाईटचा येतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 42 धावा धावफलकावरती. 28 जानेवारी ते 31 जानेवारी हा कालावधी आहे कोलमकर चषकाचा. KGPLच्या ऐतिहासिक मैदानावरती ती स्पर्धा असेल. यावी चांगला फटका लॉफ्टेड हिट. आकाशाला गवस निघालणारा गगनचुंबी गगनभेदी षटकार. अठ्ठेचाळीस धावा धावफलकावरती. एकदा जोरदार टाळ्या मस्कल टीमसाठी कारण की या स्पर्धेमध्ये धावांचा उच्चांक नोंदवलाय 48 धावा. कारण की पहिल्या 2 सामन्यांमध्ये आपण लो स्कोरिंग सामने पाहिले. पहिल्या सामन्यामध्ये 42 धावा बनवल्या होत्या कोसले टीमने. त्या 42 धावांचा यशस्वीरित्या पाठलाग केला तो म्हणजेच गुरवलीपाडा या टीमने आणि त्यानंतर फक्त 31 धावा आपण पाहिल्या. परत टीमच्या चांगला चेंडू आपण पाहतोय आणि फलंदाज बाद. अजून एक धक्का बसतोय. सचिन देसले बॅक टू द पव्हिलियन. नवीन फलंदाज अनिकेत कोर. टेन क्रिकच्या माध्यमातून या स्पर्धे लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. जे प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह एन्जॉय करतायत त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळी चांगला चेंडू आहे. सुरेख गोलंदाजी होते. डॉट बॉलची समाप्ती आणि पहिल्या 5 षटकांचा खेळ समाप्त होतो आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर 48 धावा धावफलकावरती आणि 49 धावांचं लक्ष ठेवलंय गावदेवी मस्कल या टीमने भूमी 11 कुंदे या संघासमोर.
5 पहिल्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर 48 धावा बनवल्यात आणि 49 धावांचं लक्ष ठेवले या मैदानावरती गावदेवी म्हस्कल या टीमने भूमी 11 कुंदे या टीम समोर 30 चेंडू आणि 49 धावांचं लक्ष असेल कुंदे या संघासमोर आणि 49 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय माझे साथी समालोचक व्हॉइस ऑफ सिद्धी करवले गावचे एक अप्रतिम समालोचक त्यांना आपण नेहमीच मराठी भाषेमध्ये आणि हिंदी भाषेमध्ये ऐकता असे अप्रतिम समालोचक आमचे आदर्श आमचे मार्गदर्शक योगेश मडवी सरांना इन्व्हाइट करतोय खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. तो बहुत बहुत शुक्रिया रोशन. फिर एक बार सभी दर्शकों का हम स्वागत करते हैं. हर साल की तरह इस साल भी दोस्तों बड़ी धूमधाम से इस प्रतियोगिता का आयोजन देखने को मिला. बेहतरीन प्रतियोगिता सिद्धिविनायक क्रिकेट क्लब आपटी तरफ उनके माध्यम से ये और बेहतरीन प्रदर्शन आपटीकर चषक 2021 का ये सुहाना सबर यूट्यूब के माध्यम से जो भी दर्शक इस मुकाबले को एंजॉय कर रहे हैं उन सभी दर्शकों का हम स्वागत करते हैं. दोपहर की सत्र में कड़ी धूप में चलता हुआ ये मुकाबला. तो जीत के लिए लक्ष्य रखा है 49 रनों का. 49 रनों का लक्ष्य मैदान के ऊपर होगा. 5 ओवर का मुकाबला दोस्तों. एक बेहतरीन मुकाबला जरूर देखने को मिलेगा क्योंकि 2 मुकाबले हमने देखे मैदान के ऊपर. पहला मुकाबला तो दोस्तों पूरी तरह से एक तरफा हुआ था. उसके बाद सेकंड मुकाबला थोड़ा सा दिलचस्प रहा मगर आखिरी वक्त में निम्बोली टीम ने एक तरफा किया और मुकाबला जीता. तीसरा मुकाबला इस मैदान के ऊपर चलता हुआ. इसके बाद होगा सेकंड राउंड का मुकाबला. जीतने वाली दोनों टीमें याद रखना कप्तान जीतने के बाद आपको तुरंत इस मैदान के ऊपर मुकाबला खेलना है. रायते टीम के साथ में वो मुकाबला होगा. सेकंड राउंड का मुकाबला मैदान के ऊपर. दोनों टीम को शुभकामनाएं. विश ऑल द बेस्ट फॉर द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. एक स्टैंडर्ड क्रिकेट आज दर्शकों को जरूर देखने को मिलेगा और उन सभी दर्शकों का फिर एक बार स्वागत करते हैं यूट्यूब के माध्यम से 10 क्रिक के माध्यम से कई दर्शक घर बैठे बैठे मुकाबले का एंजॉय कर रहे हैं. उनका भी हम तहे दिल से स्वागत करते हैं. 49 रनों का टारगेट पीछा करने के लिए सलामी जोड़ी पहुंची है मैदान के ऊपर. भूषण और संकेत गेंदबाज तैयार. गेंद बाज इस समय पहले पावर प्ले की ओवर फेंकने के लिए तैयार है. थोड़ी सी मिसफील्ड देखने को मिली मिड विकेट की तरफ वहां पर और चतुरी के साथ 2 रन पूरे के बल्लेबाजों ने और 2 रन के साथ खाता खोला टीम का. 2 रन के साथ यहां पर अपना निजी खाता खोला बल्लेबाज भूषण ने. तो टीम की टोटल बनी है 2 रन के साथ खाता खोले हैं. पावर प्ले का ओवर 2 खिलाड़ी आप देख सकते हैं. बाउंड्री लाइन के ऊपर ये गेंद अच्छी थी पड़ने के बाद नीचे रहती हुई भी बल्लेबाज के बल्ले को छू कर गई मगर रन नहीं है. पावर प्ले का इस्तेमाल बिल्कुल यहाँ पर पावर प्ले में 2 खिलाड़ी आप देख सकते हैं. एक मिड विकेट के ऊपर है, एक खिलाड़ी लॉन्ग ऑन के ऊपर है और तीसरी विकेट के अंदर देख सकते हैं मिड ऑफ तैनात है. शॉट एक्स्ट्रा कवर पॉइंट, शॉट थर्ड मैन, शॉट फाइन लेग और बैकवर्ड स्पेयर लेग और इसी के साथ शॉट मिड विकेट. ये खिलाड़ी आप तीसरी विकेट के अंदर देख सकते हैं. ये विपरचना है फील्डिंग की. जो पहला पावर प्ले गेंदबाज तैयार. टीम की टोटल 2 रन बगैर विकेट के नुकसान पर. ये बेहतरीन डिलीवरी गुडलैंड के ऊपर पड़ने के बाद थोड़ी सी उछाल लेती हुई बल्लेबाज को चकमा दिया और कहते हैं कि चकमा खाने वाली गेंद के ऊपर कोई नंबर नहीं होता. वो गेंद फेंकी है डॉट. टीम की टोटल अभी रुका हुआ 2 रन बगैर विकेट के नुकसान पर. 49 रनों का टारगेट है. एक बेहतरीन मुकाबला क्योंकि मुकाबले में हम बात करेंगे 12 पॉइंट बेस की औसत बरकरार रखने हैं और इस समय 1 रन मिला प्रति ओवर 12 पॉइंट. तो निश्चित 5 ओवर का मुकाबला है. बिल्कुल औसत की बात करेंगे तो मुकाबले में अब जीतने के लिए 49 रनों का लक्ष्य रखा है यानी कि जीतने के लिए 9.80 की औसत बरकरार रखनी है. 5 ओवर का मुकाबला है. 9.80 की औसत से मुकाबला जीतने के लिए यहां पर बल्लेबाजी करनी होगी. अब तक टीम की टोटल की बात करेंगे तो
ये अच्छी गेंद थी, पढ़ने के बाद ऑन साइड की तरफ खेलना चाहते थे, पढ़ने के बाद गेंद उछाल नहीं रही थी, इसलिए बल्लेबाज के बल्ले पर नहीं आई, डॉट बॉल की समाप्ति। और अभी भी टीम की टोटल की बात करेंगे तो 3 रन केवल स्कोरबोर्ड के ऊपर है। पहला पावर प्ले बेहतरीन गेंदबाजी करते हुए, क्योंकि आप पावर प्ले में अच्छी गेंदबाजी करते हैं तो आने वाले गेंदबाज को थोड़ी सी ताकत मिलती है, और इस समय वही गेंदबाजी हो रही है। पहले पावर प्ले में गेंदबाज विशाल गेंदबाजी भी तैयार, फिर एक बार राइट एम ओवर द विकेट, घुटने टेक, तमाशा देख और बेहतरीन स्ट्रोक मिड विकेट बाउंड्री लाइन के पार, ये दमदार छक्का, और इस छक्के के सहायता से टीम की टोटल पहुंची 9 के ऊपर। औसत पानी है 9.80, यानी तकरीबन 10 के औसत से रन बढ़ोने, मगर मैं कमाल यहां पर आखिरी गेंद के ऊपर छक्का आने के बाद थोड़ी सी मुकाबले में तब्दीली पाते हुए, क्योंकि अब टीम को जीतने के लिए चाहिए 40 रन, 4 ओवर और 40 रन की आवश्यकता। अग्रंजी में देखनी सखू, तुमच्या नावात लाल लाल कुकू, अग्रंजी में देखनी सखू, तुमच्या नावात लाल लाल कुकू, गोरी ना भलका काय ग गोरी भाली मी सांगा आला चौकर खा, काय ग गोरी भाली मी सांगा आला चौकर खा। तो टीम की टोटल बनी 9 रन, पहला ओवर का खेल समाप्त हुआ। दोनों टीमें बड़ी टीमें हैं, तगड़ी टीमें मैदान के ऊपर है, बिल्कुल मुकाबला भी उतना शानदार होगा। यह रिवर्स खेलने की कोशिश की है, बिल्कुल खेलना चाहते थे कहीं और गेंद गई कहीं, बिल्कुल खेलना चाहते थे अमरावती, गेंद गई बारामती, मगर 1 रन मिलेगा, 1 रन से टीम का टोटल बनता है आगे। टीम की टोटल पहुंची है 10 के ऊपर, जीत के लिए 49 रनों का लक्ष्य। दोपहर की कड़ी धूप, तापमान की हम बात करेंगे तो बहुत तापमान बढ़ा है, बिल्कुल जैसे जैसे शाम होगी, यानी कि 4 या 5 बजे बिल्कुल माहौल थोड़ा सा ठंडा होता है। और इस बार क्लाइमेट की हम बात करेंगे और बेहतरीन एक बड़ी प्रतियोगिता है। टीम की टोटल है 10 रन। ये बेहतरीन गेंद थी, बिल्कुल यहां पर जड़ में फेंका था, जब तक गेंद को रोके, फील्डर का भी दूसरा है, गेंद को रोके फेंके, बल्लेबाज के पास मौका था 2 रन लेने का। सिंगल डबल के साथ मुकाबला आगे बढ़ता हुआ, और टीम की टोटल इस समय पहुंची है, फुल स्कोर हमारे स्कोर बताएंगे 12 रन, और बगैर विकेट के नुकसान पर पहले विकेट के लिए पार्टनरशिप है, क्योंकि आपको बड़ा टोटल हासिल करना है तो आपकी पार्टनरशिप महत्वपूर्ण है। पहला विकेट के लिए आप पार्टनरशिप यदि बड़ी बनाएंगे तो ये मुकाबला आप आसानी के साथ जीत सकते हैं, मगर दोनों टीमें तगड़ी है, एक तरफ जहाबाज है तो दूसरी तरफ जिगरबाज है। जहाबाज बनाम जिगरबाज के बीच चलता हुआ कश्मकश भरा मुकाबला, दोपहर की कड़ी धूप में यह रंगीन मुकाबला। अच्छी गेंद थी, बिल्कुल यहां पर तेज तर्रार गेंदबाजी, बिल्कुल पढ़ने के बाद लेग साइड में खेलना चाहते थे। डॉट बॉल की समाप्ति, गुडलिन का इस्तेमाल किया गेंदबाज ने, और इस समय भी डॉट बॉल की समाप्ति। ज्यादा से ज्यादा डॉट बॉल यहां से मजबूती पाएंगे फील्डिंग करने वाली टीमें, मगर ज्यादा से ज्यादा डॉट बॉल आएंगे तो दबाव बढ़ सकता है बल्लेबाजी के ऊपर। अब तक टीम की टोटल है केवल 12 के ऊपर, जीत के लिए लक्ष्य है 49 रनों का। फिर एक बार गेंदबाज तैयार, सेकंड ओवर, राइट हैंड ओवर द विकेट, पड़ने के बाद नीचे रहती हुई सबमरीन डिलीवरी, गुडलैंड के ऊपर पड़ने के बाद बिल्कुल नीचे रहती हुई और डॉट बॉल की समाप्ति। और एक डॉट बॉल, दबाव थोड़ा सा बढ़ता हुआ बल्लेबाजी के ऊपर, यानी कि इस समय हम बात करें भूमि 11 कुंदे जो टीम खेल रहे मैदान के ऊपर, 49 रनों का लक्ष्य है। पहला ओवर केवल 9 रन आए और उसके बाद में अब तक 3 ही रन आए, टीम की टोटल केवल 12 के ऊपर। हल्के हाथों से खेलने की कोशिश की, केवल दिशा दी, और जब तक गेंद एक्स्ट्रा कवर की तरफ खिलाड़ी आए थे, तेज आउटफील्ड और गेंद सीधे निकल चुकी है बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन।
मुकाबला भी उतना ही शानदार होगा। कई सारे दर्शक इस मुकाबले को एंजॉय कर रहे हैं। उन सभी प्यारे दर्शकों का फिर एक बार मैं स्वागत करता हूं। कई दर्शक यूट्यूब के माध्यम से भी मुकाबला एंजॉय कर रहे हैं। ये देखिए पैडोशिप लगाना चाहते थे, मिस टाइमिंग, गॉन विकेट, चिड़िया छिप गई खेत में और विकेट नंबर फर्स्ट। मैदान के बाहर पहले विकेट के लिए पार्टनरशिप टूट चुकी है। 16 रन की पार्टनरशिप और बल्लेबाज संकेत बैक टू द डगआउट। तो बिल्कुल यहां पर इस ओवर में 7 रन देकर एक सफलता पाई। कमाल की गेंदबाजी। पहला ओवर में 9 रन आए थे और दूसरे ओवर में 7, कुल मिलाकर 8.00 की औसत बरकरार रखते हुए कुंदे टीम की टोटल बनी है 16। तो जीतने के लिए 33 रन की आवश्यकता, जो औसत थी शुरुआत में 9.80 की, अब वो बन चुकी है 11.00 की, यानी कि 33 रन की आवश्यकता बची हुई 18 गेंदों के ऊपर। तो अगला मुकाबला बेहतरीन होगा। मुकाबला होगा रायते 11 रायते और जीतने वाली टीम के साथ। तो रायते टीम के कप्तान अब बिल्कुल हमारे कमेंट्री बॉक्स में आना है। अगला मुकाबला आपका होगा 3 ओवर के बाद। वो मुकाबला जरूर देखने को मिलेगा। सेकंड राउंड का मुकाबला होगा। तो नए बल्लेबाज अविनाश मैदान के ऊपर। अभी भी वक्त है दोनों के पास, अभी भी मुकाबला दोनों तरफ खुला है, क्योंकि अभी भी मुकाबले में जान है। 18 गेंदे 33 रन की आवश्यकता, 11 की औसत पानी है। और शुरुआत जो गेंदबाजों ने की है कमाल की, पूरी तरह से बल्लेबाजों को रोक लगाई। जो पावर प्ले थे, पावर प्ले में बल्लेबाजों को रोका। अब पावर प्ले की पाबंदी हट चुकी है। 5 खिलाड़ी आप देख सकते हैं बाउंड्री लाइन के ऊपर। बिल्कुल आप विवरचना देख सकते हैं इस बल्लेबाज के लिए। ऑन साइड की तरफ कुल मिलाकर 3 खिलाड़ी, बैकवर्ड स्क्वायर लेग, मिड विकेट और लॉन्ग ऑन। उसके बाद एक लॉन्ग ऑफ और एक कवर में खिलाड़ी आप देख सकते हैं। ये 5 खिलाड़ी दोस्तों बाउंड्री लाइन के ऊपर है। और 30 गज घेरे के अंदर विकेटों के पीछे 2 खिलाड़ी, एक बैकवर्ड पॉइंट, शॉर्ट बैकवर्ड पॉइंट के ऊपर है। और इस बार सामने खेला है, खिलाड़ी तेज आए थे, बिल्कुल गेंद को रोकने में कामयाब रहे। बेहतरीन फील्डिंग, एक स्टैंडर्ड फील्डिंग, बिल्कुल सराहना करनी होगी। हर गेंद के ऊपर बड़ा प्रयास दिखा रहे हैं यहां से फील्डिंग करने वाली टीम, यानी कि मस्कल टीम, गांवदेवी मस्कल विपक्ष। मुकाबला चलता हुआ भूमि 11 कुंदे के बीच मुकाबला। जीतने के लिए 49 रनों का लक्ष्य था। अब तक टीम की टोटल बनी है 17 रन, 1 विकेट के नुकसान पर। अभी भी मुकाबला जिंदा है, अभी भी मुकाबला दोनों तरफ खुला है, अभी भी मुकाबले में जान आ सकती है। बेहतरीन गेंद, ये ब्लाइंड स्ट्रोक खेलना चाहते थे, अंधाधुंधी क्रिकेट जिन्हें कहा जाता है ना, गेंद को देखा ना परखा, डायरेक्ट बल्ला घुमाने की कोशिश की थी इस बल्लेबाज ने। डॉट बॉल की समाप्ति, टीम की टोटल अभी भी रुकी हुई है 17 के ऊपर, 1 विकेट के नुकसान पर। गेंदबाज सचिन, शॉट एंड पुल, सक्सेसफुल पावरफुल, ये पावरफुल स्ट्रोक था और अविनाश के बल्ले से ये बेहतरीन स्ट्रोक, लॉन्ग 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 बिग वे। पाहिजे तेवढ्या रंग का सपना लेकर
आया था अफजल इस माटी में, छत्रपति ने घुसा दिया था भुगवा उसकी छाती में। 19 फरवरी 1630 शिवाजी महाराज का जन्म हुआ था शिवनेरी के ऊपर, और उनका संगीत सुनाते हुए बिल्कुल एक बेहतरीन डीजे मास्टर, उनकी भी सराहना करना चाहूंगा। बेहतरीन संगीत, क्रिकेट विद म्यूजिक, क्या जबरदस्त उनका तालमेल रहा। क्रिकेट के साथ उनको वो संगीत सुना रहे हैं हमारे दर्शकों को। टीम की टोटल है 23 रन, 2 विकेट के नुकसान पर। नए बल्लेबाज मैदान के ऊपर आते हुए विश्वास, और ये विश्वास का ये विश्वासदायक स्ट्रोक सीधे जाएगा बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर। खूबसूरत चौका, और इस चौके के साथ ओवर की समाप्ति हुई। 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद 27 रन बने। अब जीतने के लिए 22 रन की आवश्यकता बची हुई 12 गेंदों के ऊपर। सजते जशी फुलवानी लजते गो पंजाबी पिछली साल आधे सर्कल के मैदान के ऊपर। यह क्रिकेट है दोस्तों, कुछ भी हो सकता है, मगर आप 12 गेंद में 22 रन किससे से होंगे या फिर गेंदबाज रोक पाएंगे। यह बेहतरीन मुकाबला दोनों के बीच चलता हुआ अभी भी हम बात करेंगे। 12 गेंद में 22 रन की आवश्यकता। जो अंतर है, जो फासला है बहुत कम है, केवल 10 का फासला है। तो इस ओवर में निर्णय को हुआ, बिल्कुल ये निर्णय का ओवर है, टर्निंग पॉइंट वाला ओवर जिसे कहा जाता है। होगा फैसला हार या जीत का। गेंदबाज तैयार, रिवर्स लगाने की कोशिश, बेहतरीन स्ट्रोक। जब तक खिलाड़ी आए गेंद को उठाए, ये मिसफील्ड, बिल्कुल ये मिसफील्ड, और अब यहां पर खतरा आ सकता है इस टीम को। और इस चौके के साथ मजबूती पाई इस टीम ने। टीम की टोटल आगे बढ़ती हुई चौके के साथ 31 पर। वर्षाच्या आगमनाला संकल्प मोठा जाईल गो क्रिकेट प्रेमी खेळाडूंना आज संधी मोठी लावली। किस्मत बदले न बदले, वक्त जरूर बदलता है। एक रिवर्स शॉट आया था, दूसरी रिवर्स खेलना चाहते थे, और हम हमेशा कहते हैं कि रिवर्स शॉट दोस्तों दुधारी तलवार है, लगा तो आबाद नहीं तो बर्बाद। कई ऐसे टीमों को बर्बाद किया इस स्ट्रोक ने। बिल्कुल माइंड गेटिंग 1989 यानी बिल्कुल 90 की जो विश्व कप थी, माइंड गेटिंग की वजह से, रिवर्स शॉट की वजह से वह विश्व कप भी हारना पड़ा था। और इस बार ये देखिए गेंद पड़ने के बाद लेग स्टंप के बाहर, आउटसाइड लेग स्टंप, हम पर डिसीजन वाइड बॉल, और टीम की टोटल आगे बढ़ती हुई। टीम की टोटल अब 32 के ऊपर पहुंची है। 17 रन की आवश्यकता मुकाबला जीतने के लिए। अभी भी गेंदबाजी की हम बात करेंगे तो बची है 10 गेंदें, और 10 गेंद में अभी भी 17 रन की आवश्यकता। मुकाबला आगे बढ़ता हुआ, बिल्कुल ये शानदार मुकाबला, टर्निंग पॉइंट वाला शतक। ओवर जो फेंक रहे गेंदबाज बंटी,
जिनके हाथ में अब भवितव्य है, क्योंकि ये ओवर तय कर लेगा इस मुकाबले में क्या होगा। क्योंकि इस ओवर में गेंदबाजी अच्छी रही तो मुकाबला मजबूत हो सकता है। क्रॉस द लाइन खेलना चाहते थे, बिल्कुल गेंद गई लॉन्ग ऑन रीजन में, खिलाड़ी मौजूद। और ये देखिए रनिंग बिटवीन द विकेट थोड़ी सी कमजोर लग रही थी, मगर अंतिम मोमेंट में बल्लेबाज पहुंचे क्रीज में और 2 रन मिले। और इस 2 रन के साथ टीम आगे बढ़ती हुई 34 के ऊपर। अब जीत के लिए चाहिए मैदान के ऊपर। और ये थर्ड अंपायर चेक करना है, बिल्कुल रिव्यू लिया फील्डिंग करने वाले टीम ने, यानी कि मस्कल टीम का ये रिव्यू और चेक होगा बल्लेबाज रन आउट है या फिर क्रीज में पहुंचे हैं। तो नो डाउट अंपायर थर्ड अंपायर डिसीजन यानी कि ये रिव्यू खत्म हो चुका है मस्कल टीम का। अब जीतने के लिए हम बात करेंगे तो 15 रन की आवश्यकता, 9 गेंदें बची है, बिल्कुल इस मुकाबले में जान डालनी होगी। आने वाली 3 गेंदें बेहद महत्वपूर्ण है, आने वाली 3 गेंदों के ऊपर गेंदबाज को अग्नि परीक्षा देनी होगी। और इस गेंदबाज ने यदि गेंदबाजी अच्छी की तो इस मुकाबले में मस्कल टीम की बाजी मजबूत हो सकती है, मगर इस ओवर में इस 3 गेंदों में एक आध बड़ी हिट आती है तो ये मुकाबला जीत की तरफ जा सकता है। इस समय कुंदे टीम 9 गेंदें 15 की आवश्यकता, क्या कमाल का मुकाबला। फुल टॉस ही मौका दिया था और मौके का फायदा नहीं उठा पाए। बिल्कुल इस बार मौका था बल्लेबाज के पास, फुल टॉस ये थी, आमंत्रण दिया था, आमंत्रण स्वीकार नहीं कर पाए। 8 गेंद में अब 14 रन की आवश्यकता। कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हारा वही जो दिल से लड़ा नहीं। मुकाबले में जिसकी बाजी मजबूत है वो मुकाबला जीत सकता है। बिल्कुल इस मैदान के ऊपर 8 गेंद में 14 रन की आवश्यकता। तो गेंदबाज तैयार आ गई है, बिल्कुल ये गेंदबाज महत्वपूर्ण गेंदबाजी करते हुए बंटी। ओ बेहतरीन ओवर पिच गेंद, लॉन्ग 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 बिग वे, आउट ऑफ द पार्क, 6 रन। और ये छक्का बहुत कुछ दे सकता है और इस छक्के की सहायता से टीम मजबूती में पाई है। अब जीतने के लिए केवल 8 रन की आवश्यकता। ओवर थोड़ा सा महंगा रहा,
इस मस्कल टीम को, क्योंकि मस्कल टीम की ओर से गेंदबाजी बंटी ने थोड़ी सी खराब की और 15 रन दिए इस ओवर में और अब बाजी मजबूत हो चुकी है इस समय मैदान के ऊपर कुंदे टीम की, जिनके सामने 49 रनों का लक्ष्य था, 42 रन बने। अब जीत के लिए केवल 7 रन की आवश्यकता। 6 गेंदे 7 रन, अभी भी कुछ बिगड़ा नहीं है, अभी भी वक्त है यहां पर मुकाबले में वापसी पाने के, क्योंकि 3 गेंदे यदि अच्छी फेंकेंगे तो यह मुकाबला आखिरी गेंद तक जा सकता है। गेंदबाज जिनके हाथ में दिया है भविष्य इस टीम का, गेंदबाज अनिकेत के हाथों में आप यहां पर मस्कल टीम का भवितव्य दिया कप्तान ने, मगर अनिकेत को आज प्रूव करना है, खुद को यहां पर प्रॉमिस करना है कि ये कठिन मुकाबला है मगर हम जीतेंगे, पूरी कोशिश करेंगे, क्योंकि इस दुनिया में कहा जाता है अब ये सोच रखो कि मैं कर सकता हूं, ये हमेशा सोच हर खिलाड़ी अपने मन में रखो, क्योंकि ये दुनिया साहब झुकती है, बस झुकाने वाला चाहिए। 6 गेंद 7 रन की आवश्यकता, हाई वोल्टेज मुकाबला जरूर देखने को मिलेगा। और यो सबसे बड़ी गेंद इस टूर्नामेंट की, जो विकेट कीपर के भी ऊपर से जा सकती थी, और विकेट कीपर के ऊपर से जाती तो खेल खत्म होता, क्योंकि आप जीतने के लिए 6 रन की आवश्यकता। फ्रीड तो फ्रीड है आने वाली गेंद। टीम की टोटल की हम बात करेंगे तो 43 रन बने, आप जीतने के लिए 6 गेंद में 6 रन की आवश्यकता। बिल्कुल इस गेंदबाज के ऊपर भरोसा दिखा है, किस तरह से गेंदबाजी करेंगे। फुल टॉस गेंद, और इस बार खिलाड़ी ने बहुत बड़ी गलती की, गेंद के ऊपर आना था मगर रुके और गेंद 1 बाउंस ओवर द लाइन। 4 रन, जीतने के लिए केवल 2 रन की आवश्यकता। मुकाबला हारे, मुकाबला जीता मैदान के ऊपर इस समय भूमि 11 कुंदे। कॉन्ग्रेचुलेशन, हार्ड लक। गांवदेवी मस्कल टीम मुकाबला हारी है, बिल्कुल एक बड़ी टीम थी, कहां गलती हुई गांवदेवी मस्कल टीम, इसके ऊपर आपको अब थोड़ी पढ़ाई करनी होगी, कहां आप चुके इस बात के ऊपर गौर करना पड़ेगा। और अब कॉन्ग्रेचुलेशन, फिर एक बार हम शुभकामनाएं देते हैं इस समय कुंदे टीम को, मुकाबला जीती।